मोजेआगर गट नंबर 813 मध्ये बेकायदेशीर भूखंड वाटप करून शासनाला कोट्यावधीचा चुना। महसूल बुडण्यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी। आदिनाथ गोंडाजे। शिरोळ तालुक्यातील मोजेआगरमधील शासकीय गट नंबर 813 मध्ये भूखंडासाठी पैसे भरून सुद्धा अद्याप बऱ्याच लोकांना प्लॉट मिळाले नाहीत। तसेच प्रांत कार्यालय, तहसीलदार यांच्याकडून कोणतेही ठोस आदेश नसताना सदर प्लॉटचे हस्तांतर झालेले आहेत। त्यामुळे शासनाचा जवळपास 2 कोटीहून जास्त महसूल काही लोकांच्या स्वार्थापोटी बुडालेला आहे। सदरची ही बाब जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी गेली 2 वर्ष पत्रव्यवहार सुरू आहेत व बऱ्याचदा उपोषण करून देखील शासनाने या गैरप्रकाराकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली आहे। या ठिकाणी जवळपास 150 भूखंड बेकायदेशीर आहेत व त्यावर अद्याप कोणतीच कारवाई झाली नाही। तसेच 2023 मध्ये केलेल्या उपोषणाची दखल घेऊन जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी मोजेआगर येथील गट नंबर 813 मधील भूखंडाबाबत कार्यवाही करण्यासाठी उपविभागीय अधिकारी इचलकरंजी व तहसीलदार शिरोळ यांना 3 जानेवारी 2023 व 15 डिसेंबर 2023 रोजी पत्र पाठवून त्याबाबत अहवाल मागवला होता, पण अद्याप संबंधित कार्यालयाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। गेली 2 वर्ष झाले तरी बेकायदेशीर कामाची चौकशी किंवा अहवाल देखील पाठवला नाही। माहिती आगारचे सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ गोंडाजे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे। तसेच बेकायदेशीर भूखंड वाटपाबाबत सखोल चौकशी होऊन दोषी व्यक्तीवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। यावेळी कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास संबंधित प्रशासनास जबाबदार धरण्यात यावे। नमस्कार, मी आदिनाथ गोंडाजे मोजेआगर ग्रामपंचायतचे अधिमित्र राहतोय। शासकीय गट नंबर 813 मधून एकूण क्षेत्र 9 हेक्टर 17 आहे ग्रामपंचायतीच्या ताब्याकडे दिलेलं। प्रांत ऑफिस इचलकरंजी यांच्याकडून 15/3/2000च्या पत्रानं 781 प्लॉट त्याच्यामध्ये मंजूर केलेले आहेत। त्यापैकी 445 लोकांनी पैसे भरलेले आहेत, 336 लोकांनी आज तक पैसे भरलेले नाहीत। सदरच्या गट नंबर बाबत 2020 पासून मी सतत पाठपुरावा केलेला आहे। डिसेंबर 22 मध्ये मी उपोषणाचा इशारा दिला। त्यानंतर उपोषणा बसण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाने 3/1/23च्या पत्राने प्रांत अधिकाऱ्याने काही पत्र पाठवलं, मार्गदर्शन सूचना केल्या, परंतु अद्याप अहवाल पाठवला गेला नाही। त्यामुळे 15/12/23ला परत एकदा जिल्हाधिकाऱ्याकडे प्रांत ऑफिसला इचलकरंजीला यांना पत्र पाठवलं, तरी त्याची दखल घेतली नाही। अद्यापपर्यंत सदरचा अहवाल त्यांना गेलेला नाही। त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मी 28/6/24 आणि 20/1/25 रोजी परत पत्र पाठवून या गोष्टी त्यांना आठवण करून दिली, परंतु अद्यापही त्याच्यावर कारवाई केलेली नाही। माझा लढा परत या 20/1/25ला मी पत्र दिलं, तरी कारवाई नाही। त्यामुळे दिनांक 13/7/2025 रोजी मी जिल्हाधिकारी कार्यालयाने एक पत्र दिलेलं असून त्याच्यापरती आवश्यक त्या ठिकाणी मी पाठवलेलं आहे आणि 15 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या गोष्टीसाठी मी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। गट नंबर 813 मधील विविध अडचणीसाठी प्लॉट भरलेल्या लोकांना पैसे न मिळणं, अतिक्रमण, प्लॉटचे हस्तांतरण, शासकीय झालेलं महसूल 2-3 कोटीचं नुकसान म्हणजे महसूल बुडालेला आहे। या प्रकरणात गांभीर्याने कोणीच घेतलेलं नाही आहे। प्लॉटचं हस्तांतरण बेकायदेशीर झाले, ग्रामपंचायतीने नोंदी सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय घेतलेले आहेत। या सर्व गोष्टी जे चुकीच्या आहेत, तरी अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई शासनानं, जिल्हाधिकारी कार्यालयानं, तहसीलदार कार्यालयानं प्रांत केलेली नाही आहे। प्रांत आणि तहसीलदार कार्यालयाने अहवालच पाठवलेले नाही, कारवाई करत गेल्या 2 वर्ष जरी ही गोष्ट प्रलंबित आहे आणि या शेवटी कंटाळून या गोष्टीसाठी मी आता उपोषण करत आहे। पैसे भरलेल्या लोकांना प्लॉट मिळणं हा महत्त्वाचा विषय आहे। त्यामधील अतिक्रमणच आहेत, भूखंडाच्या हस्तांतरणाचं प्रकरण आहेत, जे प्रकरण न्यायप्रविष्टी नाहीत, या गोष्टीबद्दलची आमची ही तक्रार आहे। आणि या संबंधात वैयक्तिक कोणाची आमची दुश्मनी नाही, परंतु या गोष्टी उघडकीस चालू आहे। यामध्ये संबंधित आहेत त्यांना धमकी देण्याचे प्रकार, दमदाटी करण्याचे प्रकार, फोनवरून धमकी देण्याचे प्रकार, हे सगळे सतत चालू आहेत। या गोष्टीला कंटाळून मी शेवटी उपोषणाचा निर्णय घेतला आणि त्या संबंधात योग्य त्या ठिकाणी मी माझी तक्रार दाखल केलेली आहे। होणाऱ्या त्रासाची माहिती दिली आहे। माझ्या कुटुंबाला किंवा मला कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली तर त्या संबंधात खबरदारी घेऊन SP कडे या गोष्टीची मी तक्रार दाखल केलेली आहे आणि
कुणाच्याही दबावाला न पडता हा सार्वजनिक गावचा प्रश्न आहे, सार्वजनिक संपत्तीचा प्रश्न आहे आणि त्यामुळं शासकीय महसूल बुडाल्याचा प्रश्न आहे, गैरकारभाराचा प्रश्न आहे आणि कायदा हातात घेऊन कुणी कृत्य करू नये यासाठीच माझा हा प्रयत्न आहे. यामुळं कुणाची वैयक्तिक द्वेषापोटी कुठलंही काम मी केलेलं नाही. यात माझं वैयक्तिक कुठलाही फायदा नाही, स्वार्थ नाही, माझा कुठलाही त्या ठिकाणी प्लॉट नाही आणि त्यामुळं या सर्व गोष्टी चौकशी व्हावी म्हणून दिनांक 15 ऑगस्ट रोजी मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहे. निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद. संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.